नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आलो आहे परळी वैजनाथ शंभू महादेवांच्या दर्शनाला. तर आज आम्ही एका इकडे बघा माझ्या पाठीमागे पाहू शकतो, ह्या होमस्टेमध्ये थांबलो, इकडे फ्रेश झालो आणि आत्ता चाललो दर्शनाला. चला तुम्हाला दाखवतो परळी वैजनाथ शंभू महादेवांचं दर्शन. सो मंडळी, आता आम्ही फायनली पहिल्या गेटवर पोचलो आहे. आता इथून हे मुख्य प्रवेशद्वार. परळी वैजनाथ. हर हर महादेव, नम पार्वते पते, हर हर महादेव. खूप गर्दी आहे आता सध्या. म्हणजे आज आहे ना 15 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा आम्ही इकडे दर्शनाला आलो होतो. एवढी लाईन आहे, एवढी गर्दी आहे. कमीत कमी मला वाटतं दीड तास झाला. अजून 1 तास उभं राहावं लागेल लाईनमध्ये, त्याच्यानंतर आम्हाला दर्शन मिळेल. ठीक आहे. हे बघा मित्रांनो, हे एवढं सगळं क्रॉस करायचं, त्याच्यानंतर दर्शन भेटणार आपल्याला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे आमचे शिवभक्त निलेशजी. नमस्कार. मंदिरात घेतलं ते जाऊ नाही झालं. लाईन येणार तशी ना. नाही, तो पुढे थोडा पुढे होतो, थोडा पुढे होतो. हॅलो मंडळी, एकदा तरी आहे ना, वर्षातून एकदा तरी शिवलिंगाला एक दर्शन करण्यासाठी यावं. खूप भारी वाटतं, मन प्रसन्न वाटतं. आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत, कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच भारी वाटतं खूप. तर मंडळी, हा आहे ना आतमधला भाग आहे. ती सुंदर असा गाभारा आहे, खूप छान, भारी वाटतं, एकदम जबरदस्त सुंदर. नमः शिवाय. एवढं भारी, ती मस्त गाभारा आहे. आम्ही तिथे राहा ना उभं, तू मस्त सांगशील तरी इथे राहा ना उभं. इथून ह्या ठिकाणी पाहू शकता एवढं नंदी. सोन्याचा मुलामा दिलेला आणि एक चांदीचा मुलामा दिलेला, दोन असे नंदी आहेत. या ठिकाणी मित्रांनो पालखी आहे शंभू महादेवांची. आणि एवढा मोठा गाभारा, खूपच सुंदर, एकदम भारी वाटतं एकदम.
मंडळी या ठिकाणी ना 3 नंदी आहेत, 3 टोटल. आणि या ठिकाणी महादेवांची पालखी. खूप जुनं असं मंदिर. हे इकडे इकडे हा इकडे आहे. काळजी करू नको, जाणार नाही कुठं. हे पळू नको, हे पळू नको. मित्रांनो, एवढं सुंदर दर्शन झालं, एवढं एकदम जवळून स्पर्श, भारी वाटलं, मज्जा आली. हर हर महादेव. नक्कीच तुम्ही याल. आणि दर्शन खूप जवळून होतं, एकदम काय धक्काबुक्की नाही किंवा स्पर्श दर्शन होतं. त्याच्यामुळे तुम्ही नक्की या, तुम्हाला भारी वाटेल. आणि हा ब्लॉग आता मी इथेच थांबवतोय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.